नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। धर्मादाय आयुक्त परीक्षा 2025 साठी आपण इथे लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे आणि इथं आपण मराठी या विषयासाठी काही डेमो सेशन चालू केलेले आहेत। तर मराठी आपली मातृभाषा आहे। प्रत्येक सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की जरी आपली मातृभाषा असली तरी ही आपले हातचे मार्क्स आहेत। सो मराठीमध्ये आपले जे मार्क्स आहेत ना, तर मराठीमध्ये आपले मार्क्स नाही गेले पाहिजेत। तर मराठी व्याकरणासाठी केसागर पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं इथं अवेलेबल आहेत। तर तुम्ही PSI STI ASO सेक्शन मध्ये जावा, पेपर 1 मध्ये जावा। पेपर 1 मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला शब्दसंग्रह मराठीचा, त्याच्यानंतर अनिवार्य मराठी आहे, अत्यावश्यक इंग्रजी, मराठीतून तयारी म्हणजे इंग्रजी सब्जेक्ट जो तुमचा राहतो, ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर तुम्हाला लीला गोविलकर मॅडमचं एक पुस्तक मिळतं शब्दसंग्रहासाठी, ते पुस्तक देखील तुम्ही वापरू शकता। मराठीचा शब्दसंग्रह नवीन पुस्तक आहे। शब्दसंग्रह सोबतच थेरीसाठी सुद्धा आपल्या पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं अवेलेबल आहेत। तर ही पुस्तकं तुम्ही सॉरी ऑफिशियल वेबसाईट वरून पण मागवू शकता किंवा तुम्ही Amazon फ्लिपकार्ट वरून मागवत असाल तरी बेस्ट आहे। आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता, ठीक आहे, ओके। तर या पुस्तकातूनच आपली तयारी परिपूर्ण करण्यासाठी आपण इथं काय करणार आहोत, पुस्तकांसोबतच प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन म्हणजे लोकसेवा आयोगाने विचारलेले जे क्वेश्चन आहेत ना, ते क्वेश्चन आन्सर इथं आपण प्रॅक्टिससाठी कव्हर करत आहोत। पाठीमागचं सेशन तुम्ही बघितलं आहे असं मी कन्सिडर करते आणि नेक्स्ट सेशनला आपण सुरुवात करूया, ठीक आहे, ओके। चला, आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न आहे आपला, फर्स्ट क्वेश्चन बघा। आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न, जोड्या जुळवा। क्वेश्चन काय दिलाय बघा तुम्हाला, जोड्या जुळवा। याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे गणनावाचक विशेषण, ओके। फर्स्ट आहे गणनावाचक विशेषण, दुसरा आहे क्रमवाचक विशेषण, तिसरा आहे पृथकत्ववाचक विशेषण, चौथा आहे आवृत्तीवाचक विशेषण, ठीक आहे, ओके, क्लिअर। तर बघा आता इथं जर आपण बघितलं तर इथं गणना, क्रम, पृथकत्व आणि आवृत्ती जे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत ना, विशेषण वगैरे टॉपिक, त्याच्या प्रकारांवरती तुम्हाला आजकाल क्वेश्चन विचारले जातात किंवा त्याचे जे डेफिनेशन वगैरे आहेत त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात। तर इथं प्रथम, विसावा, दुसरा, हर एक, दर एक, एक एक, हजार, कोटी, अर्धा, एकेरी, त्रिगुणी आणि चौपट। काय येईल उत्तर बघा, उत्तर काय येईल बघा, मी तुम्हाला वेळ देते। चला बघा, बघा, हजार, कोटी, अर्धा म्हणजे हे काय आहे, हे आपण गणना करतोय, बरोबर। म्हणजे एक साठी तिसरा ऑप्शन असलेले दोन ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे हे ऑप्शन इलिमिनेट झाले, बरोबर। क्रम कसा असतो बघा, प्रथम, विसावा, दुसरा, तिसरा, हा झाला क्रम, ओके। त्याच्यानंतर पृथकत्ववाचक, पृथकत्ववाचक काय येईल बघा, पृथकत्ववाचक हर एक, दर एक, एक एक आणि आवृत्तीवाचक एकेरी, त्रिगुणी, चौपट, बरोबर। उत्तर आलं आपलं दुसरा ऑप्शन। सो एवढे सोपे असणारे क्वेश्चन सुद्धा कधी कधी आपल्याकडून चुकू शकतात, त्याच्यामुळं क्वेश्चन ॲक्युरसी, स्पीड या गोष्टी इथं खूप जास्त मॅटर करतात। पुढचा क्वेश्चन आपण घेऊया, नेक्स्ट क्वेश्चन बघा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। क्वेश्चन बघा, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले, मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले, ठीक आहे, ओके। तर इथे तुम्हाला विचारले वाक्यामधल्या क्रियापदाचा प्रकार कोणता। पहिल्यांदा तुम्हाला वाक्यातलं क्रियापद ओळखता आलं पाहिजे, लक्षात घ्या, ओके। उभयविध क्रियापद, शक्य क्रियापद, द्विकर्म क्रियापद, प्रयोजक क्रियापद। सो तुमच्यासाठी क्वेश्चन की सुरुवातीला तुम्ही मला सांगा की या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे, ठीक आहे। चला बघा, मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले, काय येईल उत्तर बघा, 2 नंबरचा क्वेश्चन आहे। चला, चावऱ्या कुत्र्याला, ठीक आहे, ओके। आता इथं तुम्हाला क्रियापदाचे प्रकार विचारलेत, लक्षात घ्या,
क्रियापदाचे प्रकार विचारलेले आहेत. उभयविध क्रियापद म्हणजे काय सांगा? उभयविध क्रियापद कर्माची गरज असते बरोबर, सकर्मक आणि अकर्मक. कर्माची गरज नसते, अशा दोन्ही प्रकारे वापरलं जाऊ शकतं उभयविध क्रियापद. ओके, हा क्रियापदांचे प्रकार सकर्मक, अकर्मक, संयुक्त, सहाय्यक, द्विकर्मक. तर इथं जर आपण बघितलं शक्य क्रियापद आणि उभयविध क्रियापद हे दोन ऑप्शन सुरुवातीलाच इलिमिनेट होऊन जातात. आपलं उत्तर येतं द्विकर्म क्रियापद. ओके, क्लिअर? उत्तर काय आलं? द्विकर्म क्रियापद. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात? बघा, जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात? पहिला ऑप्शन आहे मुख्य क्रियापदे, दुसरा ऑप्शन आहे गौण क्रियापदे, तिसरा ऑप्शन आहे उभयविध क्रियापदे आणि चौथा ऑप्शन आहे संयुक्त क्रियापदे. वेळ देते मी तुम्हाला, विचार करून उत्तर सांगा. जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना काय म्हटलं जातं असं तुम्हाला विचारलंय. तीन नंबरचा क्वेश्चन. ओके, गौण क्रियापद बरोबर. गौण क्रियापद मूळ धातूपासून तयार झालेलं असतं का? लक्षात घ्या, गौण क्रियापद मूळ धातूपासून तयार झालेलं नसतं, लक्षात घ्या. ओके, ते मुळातच क्रियापद असतं. त्यांना काय म्हटलं जातं? अनियमित क्रियापद. बघा, त्यांना अनियमित क्रियापद असंही म्हटलं जातं, लक्षात ठेवा. ओके, काळाचे आणि अर्थाचे सगळे प्रत्यय त्यांना लागत नाही. उदाहरण पाहिजे, नाही. उदाहरण जर बघितलं आपण इथं तर पाहिजे, नाही, हे झाले याचे एक्झाम्पल. तर बघा, जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना म्हटलं जातं गौण क्रियापद. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, साधित क्रिया विशेषणे व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. साधित क्रिया विशेषणे आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. पहिला ऑप्शन आहे नाम साधित, दुसरा आहे विशेषण साधित, तिसरा आहे अव्यय साधित, चौथा आहे समास घटित. साधित क्रिया विशेषण आणि त्यांची उदाहरणं यांच्या योग्य जोड्या जुळवा असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. सोपा क्वेश्चन आहे, विचार करून उत्तर द्या. लाईव्ह असणारे सगळे विद्यार्थी, चला 4 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर? नाम साधित वरून तुम्ही उत्तर काढू शकता. दोन ऑप्शन तुमचे इलिमिनेट होऊन जातील, नाम साधित किंवा समास घटित वरून ओळखा. समास घटित वरून पण तुमचं उत्तर येऊ शकतं. दररोज बरोबर, दररोज. समास घटित डी साठी पहिला ऑप्शन असणारे 3 पर्याय आहेत. अव्यय साधित पूर्वीचा, आरंभीला. ओके, झालं, तुमचं उत्तर आलं इथंच. विशेषण साधित एकदा, सर्वत्र आणि नाम साधित सकाळी, प्रथमतः. ओके, आता असे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला मी वारंवार तुम्हाला सांगते की तुमचा बेस पक्का असणं खूप जास्त गरजेचं आहे. बेस म्हणजे काय? नाम टॉपिक झाला, सर्वनाम टॉपिक झाला, विशेषण टॉपिक झाला, क्रिया विशेषण टॉपिक झाला. तर हे थेरीचे टॉपिक तुमचे कव्हर असणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या समोर. खालील क्रिया विशेषणांच्या त्यांच्या प्रकारानुसार जोड्या लावा. खालील क्रिया विशेषणांच्या त्यांच्या प्रकारानुसार जोड्या लावा. ठीक आहे. ओके, पहिला ऑप्शन पहिली जोडी बघा, पहिला अ गट बघा. स्थलवाचक, कालवाचक, संख्यावाचक, गुणवाचक. स्थलवाचक समोर वर खाली, बरोबर का? बरोबर आहे का? बघा, समोर वर खाली स्थलवाचक. 2 ऑप्शन तुमचे इलिमिनेट झाले. कालवाचक बघा, आज, उद्या, काल, बरोबर.
झालं, तुमचं उत्तर येऊन गेलं. बरोबर. संख्यावाचक पहिला दोनदा चौपट आणि गुणवाचक जसे तसे उगीच. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. गळ्याला तात लावणे. क्वेश्चन बघा, गळ्याला तात लावणे. पहिला आहे गुप्त ठेवणे, दुसरा आहे प्राणांतिक संकटात घालणे, तिसरा आहे आत्महत्या करायला लावणे, चौथा आहे समूळ नायनाट करणे. उत्तर काय येईल बघा. वाक्यप्रचार, नवीन नवीन वाक्यप्रचार तुम्हाला इथं दिसून येतात. गळ्याला तात लावणे 6 नंबरचा क्वेश्चन. ओके, चला बघा, याचा अर्थ आहे प्राणांतिक संकटात घालणे. ठीक आहे. आता इथं बघा, गुप्त ठेवणे, समूळ नायनाट करणे हे ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता. ठीक आहे. ओके, पण 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हात ओला करणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? हात धुवून घेणे, हातपाय गाळणे, पैसा मिळणे आणि हातावर पाणी टाकणे. हात ओला करणे, डे टू डे लाईफ मध्ये आपण ही म्हण वापरतो. हात ओला करणे, आपला हात ओला करून घेणे म्हणजे पैसा मिळणे किंवा पैसा मिळवणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनेक जणांवर सोपवलेले काम कोणीच नीट पार पाडत नाही. अनेक जणांवर सोपवलेलं काम कोणीच नीट पार पाडत नाही या अर्थाची म्हण ओळखा. पहिला ऑप्शन आहे बिगारीचे घोडे, तरवटाचा फोक. दुसरा ऑप्शन आहे बारभाईची शेती काय लागेल हाती, भ्रमाची पुरीनी हिंगाचा वास, भरवशाची मोठ पाण्यात लोट. काय उत्तर बघा. आता इथं जे सगळे वाक्यप्रचार दिलेले आहेत ना तुम्हाला, म्हणी दिलेल्या आहेत, या सगळ्या म्हणी आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ओके, हा तिथूनच क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. उत्तर काय येईल? बारभाईची शेती काय लागेल हाती. ओके, आता इथे ज्या म्हणी आहेत, भरवशाची मोठ पाण्यात लोट, भ्रमाची पुरीनी हिंगाचा वास, याचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर. हा, तर तुम्हाला एक क्वेश्चन मी विचारते. इथं जी खालची म्हण दिलेली आहे, लास्ट नंबर, भरवशाची मोठ पाण्यात लोट, याचा अर्थ काय होतो? हा, शोधून सांगा मला, शोधून सांगा. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा. म्हण पूर्ण करा. मोले घातले राडाया डॅश डॅश, हसती साऱ्या बाया, नाही असू नाही माया, सारे पडती पाया आणि सारे गेले वाया. मोले घातले राडाया, म्हण तुम्हाला पूर्ण करायची आहे. म्हण पूर्ण करायची आहे. काय येईल उत्तर बघा. मोले घातले राडाया, याचा अर्थ काय आहे? हा, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही कष्ट केलंय, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप एफर्ट्स घेतलेत, खूप जास्त वेळ घालवलाय, पण त्याच्यातून तुम्हाला आउटपुट काहीच मिळालेलं नाहीये. बरोबर. म्हणजे उत्तर काय येईल बघा. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून हे स्पष्ट होतं. संदर्भ बघा. नाही असू नाही माया. ठीक आहे, दुसरा ऑप्शन. ओके, संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधली ही म्हण आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गंगेचे पाणी, गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्घ्य, गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्घ्य या म्हणीच्या अर्थासारखी दुसरी म्हण पर्यायातून निवडा. घरोघर मातीच्या चुली, जशी देनावळ तशी धुनावळ, गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य, गुरुची विद्या गुरुस फळली, गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्घ्य. काय येईल उत्तर बघा. तुमचे जास्त कमेंट्स मी घेत नाही, लक्षात घ्या. गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य. ओके, नेक्स्ट बघा. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? क्वेश्चन मार्क आहे. या वाक्याचे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर कसं होईल? पहिला ऑप्शन आहे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध असतो? बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काहीच नसतो. बघा, नकारार्थी करायचंय पण त्याचा मिनिंग नाही बदलायचं आपल्याला, लक्षात ठेवा. बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध असतो आणि बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध असतो का? आता 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, आपल्याला प्रश्नार्थी वाक्य तर बनवायचाच नाहीये. ओके,
उत्तर काय येईल बघा? बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काहीच नसतो. ओके, क्वेश्चन मार्क आहे. संबंध काय म्हणजे काहीच नाहीये, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. क्वेश्चन बघा. संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्यामध्ये रूपांतर करा. माझा अभ्यास झाला नाही म्हणून मी शाळेत जाणार नाही. ठीक आहे, हे एक वाक्य झालं, हे दुसरं वाक्य झालं, बरोबर. ओके, आता तुम्हाला काय करायचंय? मिश्र वाक्य करायचंय. माझा अभ्यास न झाल्यामुळे मी शाळेत जाणार नाही, केवळ वाक्य बनलं हे, बरोबर. मी शाळेत जाणार नाही कारण माझा अभ्यास झाला नाही. माझा अभ्यास झाला नाही, मी शाळेत जाणार नाही, हेही नाही येणार. माझा अभ्यास झाला असता तर मी शाळेत गेलो असतो. दोन ऑप्शन तुमच्या समोर आहेत. दोन ऑप्शन मधनं तुम्ही इथं उत्तर सांगू शकता. ठीक आहे, ओके. चला 12 नंबरचा क्वेश्चन. दुसरा ऑप्शन, बरोबर. मिश्र वाक्य. मी शाळेत जाणार नाही कारण काय आहे? कारण माझा अभ्यास झाला नाही. ओके, क्लिअर? समजलं का? बघा, इथपर्यंत काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत या वाक्यातील विधेयपूरक ओळखा. पाठीमागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला विधेयक म्हणजे काय, उद्देश म्हणजे काय हे शिकवलं होतं, बरोबर. बघा, सुताच्या माळा अधिक आणि गांधीजींना काय येईल उत्तर? बघा, विधेयपूरक काय? 13 नंबरचा क्वेश्चन. चला, विधेय म्हणजे काय, करता म्हणजे विधेयक का, हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये शिकवलं होतं. सो त्याचं उत्तर काय येईल? गांधीजींना, बरोबर. गांधीजींना. तर गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत. ओके, नेक्स्ट बघा. एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या, बघा, एखाद्या नामाचं स्पष्टीकरण करणाऱ्या आणि नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दांना काय म्हणतात? उद्देश म्हणतात, समानाधिकरण म्हणतात, पूरक म्हणतात का विधेयपूरक म्हणतात? याच्यापैकी उद्देश आणि विधेयपूरक मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं. नामाचं स्पष्टीकरण करत आहेत आणि नामाच्या पूर्वी येणारे जे शब्द आहेत ना त्यांना काय म्हटलं जातं? 14 नंबरचा क्वेश्चन तुमच्यासाठी. चला, समानाधिकरण म्हणजे काय? दोन किंवा अधिक शब्द जे एकाच गोष्टीचा निर्देश करतात. ऐका, दोन किंवा अधिक शब्द जे एकाच गोष्टीचा निर्देश करतात किंवा व्याकरणामध्ये जे शब्द असतात ना एकाच विभक्तीमध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो? समानाधिकरण, बरोबर. ओके, हा. उदाहरणार्थ बघा, राजा दशरथ. ठीक आहे, उदाहरण बघा, समानाधिकरणचं उदाहरण राजा दशरथ. ओके, हे एक समानाधिकरण आहे. ठीक आहे, आता इथे बघा, राजा आणि दशरथ एकच पर्सन आहे की नाही? वेगवेगळं आहे का? नाही, एकच पर्सन आहे, समान आधार आहे, बरोबर. याला म्हटलं जातं समानाधिकरण. ओके, तर एखाद्या नामाचं स्पष्टीकरण करणाऱ्या आणि नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दाला समानाधिकरण म्हणतात. नेक्स्ट बघा, ज्याचे आपल्यावर उपकार आहे त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो. सुताने स्वर्ग गाठणे, कोल्हेकुई करणे. ऑप्शन बघा, वर्चस्व प्रस्थापित करणे, ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. उत्तर काय येईल? चौथा ऑप्शन, ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. बरोबर आहे का? बघा, ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. कसे आहेत बघा क्वेश्चन? ओके, चला 15 क्वेश्चन झाले आपले. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा क्वेश्चन आहे, खालील गटातून अल्पप्राण व्यंजनांचा गट ओळखा. खालील व्यंजनातून अल्पप्राण व्यंजनांचा गट ओळखा. ठ, स, श आणि ढ, क, ज, न आणि प, भ,
ह, घ आणि घ, आणि चौथा आहे झ, ध, घ आणि श. चला 16 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. अल्पप्राण. श येईल का? महाप्राण मध्ये येतं ना हे. तर दुसरा ऑप्शन क, ज, न आणि प. बघा उष्मी, अल्पप्राण व्यंजन, महाप्राण, स्वर, स्वरादी, हे सगळं तुम्हाला कसं पाहिजे, तोंडपाठ असलं पाहिजे. लक्षात घ्या हे कॉमन कंटेंट आहे. सरळ सेवा भरती, ग्रुप बी, ग्रुप सी, सगळ्याच एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्वरांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवा. स्वरांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवा. पहिला ऑप्शन आहे दीर्घ स्वर, दुसरा ऑप्शन आहे संयुक्त स्वर, तिसरा ऑप्शन आहे सजातीय स्वर, चौथा ऑप्शन आहे विजातीय स्वर. याच्या जोड्या जुळवायचा आहे. सजातीय स्वर एकाच उच्चारणातून निघणारे स्वर म्हणजे कसे असतात, सजातीय स्वर. बरोबर. दुसरा ऑप्शन दीर्घ स्वर, स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो म्हणजे दीर्घ स्वर. बरोबर. संयुक्त स्वर, दोन स्वर एकत्र येऊन बनलेले जे स्वर असतात त्याला आपण संयुक्त स्वर म्हणतो. ओके. आणि विजातीय स्वर भिन्न उच्चारणातून निघणारे स्वर म्हणजे विजातीय स्वर. ओके क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य नाही. क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 18. खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य नाही. गतियुक्त आणि व्यवहारिक लिपी, वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण, दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश आणि ह्रस्व आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था. सोपा क्वेश्चन आहे, इझी आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. 18 नंबरचा क्वेश्चन. दुहेरी लिपी चिन्हाचा समावेश आहे का? नाही, एकेरी लिपी आहे ना आपल्याकडे. तर इथं गतियुक्त व्यवहारिक लिपी बरोबर आहे, वर्णमालेचं वैज्ञानिक वर्गीकरण बरोबर आहे, दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश हे फक्त नाही, ह्रस्व दीर्घ मात्रांची व्यवस्था हे आहे. ठीक आहे. ओके क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा. अतिशय कॉमन एक्झाम्पल दिले. सदाचार, सद अधिक आचार, सत अधिक आचार, सदा अधिक चार, सच अधिक आचार. काय उत्तर बघा. दुसरा ऑप्शन बी. बरोबर. सत अधिक आचार. काय उत्तर सत अधिक आचार. ओके क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा 20 नंबरचा. समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा. समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा. सुधा, तनया, आत्मजा, सरिता, कोमल, राघू, अनुज, उद्योगी, अनिल, पाय, पान आणि पाणी. तनया, आत्मजा म्हणजे काय, मुलगी. बरोबर. हा पण हा क्वेश्चन हॅशटॅग केलाय. हॅशटॅग केलाय का? हॅशटॅग केलाय आजच्या लेक्चर मधून तुमच्यासाठी हा क्वेश्चन. बरोबर. अनुज म्हणजे आधी जन्मलेला का नंतर जन्मलेला, अग्रज म्हणजे काय, बरोबर, अनिल म्हणजे वारा का पाणी. तर याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे म्हणून हा क्वेश्चन काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. ऑप्शन बरोबर नाहीये. तर तुमच्यासाठी हा क्वेश्चन मी देते इथं. सोपा आहे, काही अवघड नाही. याचं आन्सर काय येईल. देवालय, हिमालय हे शब्द, देव अधिक आलय हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणं आहेत. विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, हल संधी. चला 21 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल सांगा. संधी. बघा मी आताच तुम्हाला बोलले देव अधिक आलय, देव बरोबर आहे का. आणि आलय या शब्दातील पहिला स्वर मिळून काय बनतो, आ बनतो. आले. ठीक आहे. म्हणून ही आहे कसली संधी, स्वर संधी. सोपा आहे का क्वेश्चन. सोपा आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये, काहीही अवघड नाही. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कर्मभाव संकर प्रयोगामध्ये क्वेश्चन तुम्हाला दिलाय. कर्मभाव संकर प्रयोगात कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते.
कर्म द्वितीयेत तर कर्ता तृतीय विभक्तीमध्ये असतो. या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी असतं. उत्तर काय येईल बघा, कर्म भाव संकर प्रयोग. सोपा क्वेश्चन आहे. जर तुम्ही प्रयोग व्यवस्थित अभ्यासले असतील तर तुम्हाला याचं उत्तर येईल. 22 नंबरचा क्वेश्चन. कर्तरी असेल का, अंशतः तरी असेल का, नाही. लक्षात घ्या, कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं हे बरोबर आहे. कर्म द्वितीय कर्ता तृतीय मध्ये असतो, पण क्रियापद अंशतः कर्तरी असतं हे चूक आहे. बरोबर. कर्मभाव संकर प्रयोग. समजलं का? काही अडलं असेल तर मला विचारा. कर्मणी आणि भावे प्रयोगाचं मिश्रण. बघा इथं काय असतं, कर्मणी आणि भावे प्रयोगाचं मिश्रण असतं. बरोबर. क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलतं का, नाही. तर ते भावे प्रयोगाच्या नियमानुसार चालतं. लक्षात घ्या. आपण कर्माला काही प्रमाणात महत्व दिलं जातं. ओके. चला उदाहरण देऊ याचं तुम्हाला मी. बघा उदाहरणार्थ, माझ्याने, बघा माझ्याने ते काम झाले, ते काम झाले. ओके. आता इथे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काम काय आहे, काम काय आहे, काम कर्म आहे. बरोबर. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काम हे कर्म आहे. ओके. परंतु क्रियापद काय आहे, झाले. ओके. मग कर्माच्या लिंग वचनानुसार बदलतं का, नाही बदलत. लक्षात आलं तुम्हाला, नाही बदलत. ओके. तर अशा प्रकारे याचं उत्तर काय आलं, सी ऑप्शन. क्रियापद अंशतः कर्तरी नसतं. लक्षात घ्या, इथं दिलेलं आहे असते. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे आपला. क्वेश्चन वाचा. तुम्हाला काय दिलंय, एक सेंटेन्स दिलंय इथं बघा. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले. ठीक आहे. ओके. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले. ओके. तर इथे तुम्हाला हे जे वाक्य आहे या वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही. ओके. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही असे नाही. ओके. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी थोडे केले नाही आणि शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करायचे बाकी ठेवले नाही. चला काय येईल उत्तर बघा. बघा 23 नंबरचा क्वेश्चन. आन्सर काय येईल बघा. नकारार्थी करायचंय पण अर्थ बदलायचंय का आपल्याला, नाही. लक्षात घ्या, नकारार्थी करायचंय पण अर्थ बदलायचा नाही. सारे काही केले म्हणजे बाकी काहीच ठेवलं नाही. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. वाक्याचा प्रकार ओळखा. पाठीमागं अशा प्रकारचं एक वाक्य मी घेतलं होतं. केवल वाक्य, मिश्र वाक्य, केवल तर नाही येणार, संयुक्त वाक्य, गौण वाक्य. चला उत्तर काय येईल बघा. ओके. चला उत्तर काय येईल बघा. 24 नंबरचा क्वेश्चन. पाठीमागं कारण असलेलं वाक्य आपण घेतलं होतं, हे काय आहे मग, मिश्र वाक्य. बरोबर. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन वाचायला तुम्हाला मी वेळ देते. क्वेश्चन वाचा. खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषणांचा गट ओळखा. आवृत्तीवाचक विशेषणांचा गट ओळखा. दररोज, प्रतिक्षण, दुहेरी, तिहेरी, पहिला, दुसरा, असला, तसला. चला ऑप्शन बघा. 25 नंबरचा क्वेश्चन. काय येईल उत्तर बघा. बघा हा क्वेश्चन ना कॅन्सल केलाय आयोगाने. असला तसला येईल का, नाही. बरोबर. हा ऑप्शन तर नाही येणार. डी नाही येणार. हा ऑप्शन गेला. बरोबर. पहिला, दुसरा, दुहेरी, तिहेरी येईल का, हा पण नाही येणार. ए नाही. इथे ए आहे म्हणजे ए नाही. आणि सी
ही आवृत्ती आहे का, पहिला दुसरा, विचार करा. ठीक आहे. ओके, त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखा. खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखा. आगंतुक, आमंत्रित, बरोबर. आगंतुक आलेला आणि आमंत्रण दिलेला, बरोबर. बरोबर आहे, बरोबर आहे. कृपण, पाठीमागच्या लेक्चर मध्ये मी कृपणचा अर्थ सांगितला होता. शूर, अनुज, अनुचित, शुद्ध पक्ष, वद्य पक्ष, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. 26 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. 26 नंबरचा क्वेश्चन. ओके, बी आणि सी अयोग्य, हे बरोबर आहे. नंतर हे चुकीचं आहे. पहिला ऑप्शन बरोबर आला, बरोबर. बी आणि सी अयोग्य. समजलं का बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भाकरी करण्याची लाकडी परात या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. भाकरी करण्याची लाकडी परात. काटवट, बरोबर आहे. काथवट चुकीचं आहे. कातवट चुकीचं आहे. घंगाळ भाकरी करण्यासाठी नसते. तर उंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात, सांडणी स्वार असं म्हटलं जातं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत. तत्सम शब्द, तद्भव शब्द, अभ्यस्त शब्द, हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये सांगितले होते. पहिला ऑप्शन आहे कान, चाक आणि आग, घर, गाव आणि काम, गुरु, पुष्प, अग्नी, हे तर तत्सम आहेत, बरोबर. तत्सम आहे. त्याच्यामुळं पोट, रेडा आणि चिमणी, काय येईल उत्तर बघा. 29 नंबरचा क्वेश्चन. देशी शब्द, परदेशी शब्द, तत्सम शब्द, तद्भव शब्द. ओके, 29 नंबरचा क्वेश्चन. दुसरा ऑप्शन बरोबर. कर्ण पासून कान, बरोबर. अशा पद्धतीनं अग्नीपासून आग, तर हे नाही येणार, हे देशी शब्द आहेत. उत्तर काय असेल, ए आणि बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. क्वेश्चन बघा. परकीय शब्द व भाषा यांच्या योग्य जोड्या जुळवा. परकीय शब्द आणि भाषा यांच्या योग्य जोड्या जुळवा असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. अरबी, जपानी, कन्नड, रशियन. ठीक आहे. याच्यामध्ये बघा हराकिरी, स्पुटनिक, फायदा आणि टपाल. तर टपाल वरून तुम्ही थोडस आन्सर पर्यंत पोहोचू शकता. आन्सर पर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. ओके, फायदा. फायदा हा अरबी शब्द आहे, लक्षात घ्या. फायदा हा अरबी शब्द आहे. ठीक आहे. जपानी शब्द हाराकिरी, हा जपानी शब्द आहे. हाराकिरी आपल्याला स्पुटनिक वाटू शकतो, पण स्पुटनिक हा रशियन शब्द आहे. आणि टपाल हा कन्नड शब्द आहे, लक्षात घ्या. उत्तर आलं तिसरा ऑप्शन. कधी कधी आपण चुकीचे गेस इथं लावले तर आपले मार्क्स जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आंबा चवीला गोड होता. आंबा चवीला गोड होता या वाक्यातील चतुर्थीच्या उपपदार्थाचा अर्थ काय. ओके, आंबा चवीला गोड होता या वाक्यातील चतुर्थीच्या उपपदार्थाचा अर्थ काय. पहिला ऑप्शन आहे परिणाम, दुसरा ऑप्शन आहे मूल्य, तिसरा आहे विषय, चौथा आहे योग्यता. चला काय येईल उत्तर बघा. आन्सर काय येईल बघा. विषय, बरोबर. चतुर्थीचा उपपदार्थ म्हटलंय, सो उत्तर काय येईल, विषय. समजलं का बघा. समजलं का. समजलं नसेल तर विचारा की मॅडम मला समजलं नाही. मी कन्सिडर काय करते की तुम्ही थेरी करून इथं आलेले आहात.
बरोबर. चतुर्थी उपपदार्थ विभक्ती, बरोबर. म्हणजे नामाला साठी, कडे, ला, करवी असे प्रत्यय लागतात, बरोबर. ओके, लक्षात घ्या. का वापरतात चतुर्थी उपपदार्थ विभक्ती? नावाला उद्देशून, बरोबर, किंवा नावाच्या संबंधात क्रिया घडते. ओके, हा. याचा वापर लाभ किंवा उद्देश दर्शवण्यासाठी कसा होता? गोड होता, बरोबर. शिष्याला ज्ञान मिळते. लक्षात आलं? क्लिअर? हा, तर अशा प्रकारची थेरी तुम्ही वाचली पाहिजे. अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे? अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे? चतुर्थी विभक्ती, षष्ठी विभक्ती, पंचमी विभक्ती का सप्तमी विभक्ती? अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे? 32 नंबरचा क्वेश्चन. काय उत्तर बघा, 32 नंबरचा क्वेश्चन. पंचमी आहे, बरोबर. पंचमी, अर्थ पंचमी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तद्धित प्रत्यय कोणत्या शब्द जातींना लागतात? खूप सोपा क्वेश्चन आहे. तद्धित प्रत्यय कोणत्या शब्द जातींना लागतात? क्रियापदाला लागतात, नामाला लागतात, विशेषणाला लागतात का अव्ययाला लागतात? चला बोला. तद्धित प्रत्यय कोणत्या शब्द जातींना लागतात? क्रियापद, नाम, विशेषण, अव्यय. 33 नंबरचा क्वेश्चन. जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, क्रियापद सोडून सगळ्याला, बरोबर, नाम, विशेषण आणि अव्यय. ओके, समजलं का? मग इथे तुम्हाला काय माहित पाहिजे? तद्धित प्रत्यय म्हणजे काय माहित पाहिजे, बरोबर. हा, नाम, सर्वनाम, विशेषण सर्वांना जोडून नवीन शब्द तयार करतात, बरोबर. सोने बघा, ऑप्शन बघा, एक्झाम्पल बघा. सोने अधिक आर, सुनार, बरोबर. ओके, समजलं? हा, तद्धित प्रत्यय. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नाम. बघा, उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होतं. ठीक आहे, उकारांचं एकारांत होतं आणि अनेक वचनामध्ये याकारांत, वाकारांत, आकारांत का ईकारांत? चला उत्तर काय येईल बघा. सोपा क्वेश्चन आहे. उकारांत स्त्रीलिंगी वधू. एक्झाम्पल बघा. उकारांत स्त्रीलिंगी वधू, बरोबर. ओके, सामान्य रूप एकारांत होतं असं तुम्हाला दिले. अनेक वचनामध्ये काय होतं असं विचारलं. ओके, चला एक्झाम्पल तर मी तुम्हाला दिले. उत्तर काय येईल बघा. एक वचन, अनेक वचन विचारलं इथं तुम्हाला. ओके, 34 नंबरचा क्वेश्चन. उत्तर द्या. वाकारांत, बरोबर. वाकारांत होईल अनेक वचनामध्ये, वाकारांत. तर हे नियम आपण स्किप करतो. आपल्या केसागरच्या पुस्तकामध्ये, इतर मराठी पुस्तकामध्ये सगळीकडे तुम्हाला हे नियम वगैरे दिलेले असतात, पण आपण तेवढं केअरफुली वाचत नाही. 35 नंबरचा क्वेश्चन बघा. 35 नंबरचा क्वेश्चन. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि संकर प्रयोग. एक्झाम्पल दिलेत. एका गटामध्ये प्रयोग दिलेत, एका गटामध्ये त्याचे उदाहरणं दिलेत. ठीक आहे, जोड्या जुळवा. आणि हे जे उदाहरणं दिलेले आहेत ना, कॉमन उदाहरणं आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे उदाहरणं वाचले सुद्धा असते. कर्तरी प्रयोग, तो जातो, बरोबर. तो जातो कर्तरी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग, त्याने कविता लिहिली, कर्मणी प्रयोग. भावे प्रयोग, रामाने रावणास मारले. आणि संकीर्ण प्रयोग, तू त्याला न्यायचे होते. सोपा क्वेश्चन आहे. असे मार्क्स असतात ना, असे मार्क्स फ्रीचे मार्क्स असतात, लक्षात घ्या. सगळ्यांना याचे उत्तर इथं येऊन जातात. ओके, पॅसेज वरचे क्वेश्चन आपण नको घ्यायला. चला 41 नंबरचा क्वेश्चन घ्या. 41 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी देशी शब्द कोणता? खालीलपैकी देशी शब्द कोणता? पहिला ऑप्शन आहे कोवळा, दुसरा भगवान, तिसरा ढेकून, चौथा बटन.
कोवळा, भगवान, ढेकूण आणि बटन देशी शब्द कोणता म्हटले? 41 नंबरचा क्वेश्चन. चला उत्तर काय येईल बघा. ढेकूण, बरोबर. ढेकूण हा फक्त देशी शब्द आहे. तुमच्यासाठी क्वेश्चन, कोवळा, भगवान, बटन हे कोणत्या भाषेतले शब्द आहेत? प्रत्येकी चॅट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. शुद्ध शब्दांचा गट ओळखा. शुद्ध शब्दांचा गट ओळखा. कर्मेंद्रिय, कबुली जबाब, प्रतिकात्मक. आता इथे जर आपण बघितलं तर प्रतिकात्मक हे बरोबर आहे. बरोबर. ओके. गप्पिष्ट हे बरोबर आहे. मग ए आणि डी असणारा ऑप्शन आहे का? 42 नंबरचा क्वेश्चन नाही. कारण का का ते पण आपण बघूया. ठीक आहे. हा ओके. तर लक्षात घ्या, इथं हे प्रतिकात्मक बरोबर आहे का? नाही, हे बरोबर आहे. ठीक आहे. कर्मेंद्रिय, कबुली जबाब, प्रतिकात्मक म्हणजे बी तुम्हाला पाहिजे. इथं बी आहे पण ए नको आहे. इथं बी आहे पण डी तुम्हाला नको आहे. गप्पिष्ट, उत्शुक्ल आणि असेतू, हिमालय, आ सेतू. बरोबर. तर हे आहे आपलं बरोबर उत्तर. तर कधी कधी तुम्हाला दिशाभूल इथे केली जाऊ शकते. आपल्याला जे बरोबर वाटतं ते चुकीचं असू शकतं, जे चुकीचं वाटतं ते बरोबर असू शकतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न बघा. संख्या विशेषण आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. संख्या विशेषण आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. संख्यावाचक, क्रमवाचक, आवृत्ती, निश्चित. निश्चित, अनिश्चित वरून येऊ शकतं आपलं उत्तर. थोडाफार, सर्व, इतर. बरोबर. अनिश्चित म्हणजे डी साठी तिसरी जोडी असणारे 2 पर्याय. ओके. आवृत्ती पहिली, 5वी, 10वी. बरोबर आहे का? बघा, क्रम आणि आवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. पहिला ऑप्शन बरोबर. संख्यावाचक 2, 3, 5, 7. क्रम 1, 2, 10, 100 आणि आवृत्ती दुप्पट, चौपट, तिहेरी. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अवग्रह हे विराम चिन्ह कधी वापरले जाते? अवग्रह हे विराम चिन्ह कधी वापरले जाते? अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी, उच्चारात खंड आहे हे दाखवण्यासाठी, 2 शब्द जोडण्यासाठी आणि एखाद्या संकल्पनेचं स्पष्टीकरण करण्यासाठी. बघा, अवग्रह हे उदाहरण चिन्ह विराम चिन्ह कधी वापरलं जातं? चला काय येईल उत्तर बघा. अवग्रह, अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी. बरोबर. ओके, क्लिअर. चला, ही, ता, ई आणि हे प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात? बघा, ही, ता, ई हे प्रत्यय लागून साधलेली जी भाववाचक नामे असतात कोणत्या लिंगी असतात? 45 नंबरचा क्वेश्चन. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी यापैकी नाही. चला बोला. स्त्रीलिंगी भाववाचक नाम तुम्हाला माहित पाहिजे ना. स्त्रीलिंगी भाववाचक शिक्षिका, बरोबर, घोडी, चिमणी, ओके, मुंगी स्त्रीलिंगी असतात. बरोबर, स्त्रीलिंगी असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शब्दयोगी अव्यय आणि त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. शब्दयोगी अव्यय आणि त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. विशेषण साधित, धातू साधित, क्रिया विशेषण साधित, संस्कृत शब्द साधित.
46 नंबरचा क्वेश्चन, 46 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. धातू साधित पासून सुरुवात करा. चला बघा काय येईल उत्तर. तिसरा ऑप्शन बरोबर, विशेषण साधित. योग्य, विरुद्ध. ओके, विशेषण साधित हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. धातू साधित देखील, लागी, क्रिया विशेषण साधित, जवळून, मागून, संस्कृत शब्द साधित, पर्यंताने सक्षम. ठीक आहे, शब्दयोगी अव्यय. आता इथे बघा तुम्हाला शब्दयोगी अव्ययावरती खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारलाय. याच्यामध्ये तुम्हाला धातू साधित म्हणजे काय माहित पाहिजे, बरोबर. धातू साधित विशेषणे असतील, धातू साधित शब्दयोगी अव्यय असतील, हे आपल्याला इथं थेरी माहित असेल तर उत्तरे येतात, अदरवाईज उत्तरे येत नाहीत, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केवल प्रयोगी अव्ययाचे नाही. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य एकच मिनिट थांबा, केवल प्रयोगी अव्ययाचं नाही. ओके, ती वाक्याच्या आरंभी येतात, ती वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो, एकच उदगारवाचक शब्द विविध भावना व्यक्त करतो. केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून ठरतात. चला, केवल प्रयोगी अव्ययाबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. 47 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा. बघा, वाक्याच्या आरंभी येतात, वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो, उद्गारवाचक शब्द, हे सगळं आपल्याला माहिती, बरोबर. स्वरूपावरून ठरत नाही, लक्षात घ्या. ओके, डी ऑप्शन. केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार त्यांच्या स्वरूपावरून ठरतात म्हटले, पण ठरत नाही. ओके, शूलपाणी, मानधन, काळतोंड्या हे शब्द बहुव्रीही समासाच्या कोणत्या उपप्रकाराचे आहेत. बहुव्रीही समास, खूप लिमिटेड एक्झाम्पल आहेत या समासाचे. चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी बहुव्रीही. 48 नंबरचा क्वेश्चन. चला बघा, बहुव्रीही समास, दोन्ही पद गौण असतात अशा समासामध्ये, बरोबर. तिसऱ्याच किंवा व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला बहुव्रीही म्हणतो आपण. तर शूलपाणी, मानधन, काळतोंड्या ही षष्टी बहुव्रीही आहे, लक्षात घ्या, बरोबर. षष्टी बहुव्रीही. ओके, दशास्य, 10 आहेत मुखे ज्याला तो, बरोबर. पंकज, चिखल, ज्याच्यातून जन्म होतो. अर्थ तिसराच म्हणजे कमळ. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिद्ध शब्द, साधित शब्द, सामासिक शब्द, अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्दावरून उत्तर काढा, उत्तर येऊन जातं. घर घर, हळूहळू, शेजारी पाजारी, बरोबर. तर चौथ्यासाठी पहिला ऑप्शन असणारा 2 पर्याय आहेत, हे 2 पर्याय एलिमिनेट करून टाका. सामासिक शब्द बघा, देवघर, पोळपाट, नीलकंठ हे सामासिक शब्द आहेत. ओके, साधित शब्द शिलाई, लढाई, पुजारी, बरोबर. आणि सिद्ध शब्द जा, ए, कर, आपी आणि घे. सोपा क्वेश्चन आहे, खूप इझी क्वेश्चन आहे. अशा क्वेश्चनचे मार्क्स आपल्याला मिळालेच पाहिजेत, लक्षात घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. तत्पुरुष समास व उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा. तत्पुरुष समास आणि उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा. तृतीया तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, षष्टी तत्पुरुष आणि सप्तमी तत्पुरुष. 50 नंबरचा क्वेश्चन काय येईल आन्सर बघा. आन्सर काय येईल. तृतीया, चतुर्थी, षष्टी आणि सप्तमी. बघा, चौथा ऑप्शन इझी क्वेश्चन आहे. समास सगळ्यांना येतात, बरोबर. उपासमार, कार्यार्थ, बरोबर. चतुर्थी तत्पुरुष, व्याही भोजन, वाट खर्च. षष्टी तत्पुरुष, ज्ञान यज्ञ, गणपती. आणि सप्तमी घर धंदा, विद्या पारंगत. तर हे एक्झाम्पल, आता तुम्ही म्हणाल की मॅडम समजावून सांगा. लक्षात घ्या, आपण रिव्हिजन करतोय आणि पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. परीक्षा तुमची 10-15 दिवसावर आहे आणि जर तुमची थेरी कंप्लीट नसेल तर तुम्ही कितीही क्वेश्चन सोडवा, त्याचा उपयोग होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे थेरी कव्हर करून घ्या. ओके, चला तर
इथं आजचे आपले 50 क्वेश्चन संपतात. 2022चा एक क्वेश्चन सेट मी घेतला होता, बरोबर आहे. हा 2023चा, सॉरी हा 22चा आहे, 23चा मी घेतला होता. अजून भरपूर क्वेश्चन सेट आपले बाकी आहेत, ते पण आपण घेणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. रेग्युलर आपले सेशन असतात, म्हणजे लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील आणि जेणेकरून तुम्हाला नवनवीन आपले जे कंटेंट आहे ते मिळून जाईल. ठीक आहे, ओके. तर बघा, परीक्षेसाठी क्वेश्चन पेपर सोबतच थेअरीसाठी पुस्तकं चांगली वापरणं पण गरजेचं आहे. सो पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला मिळेल, पब्लिकेशनचा नंबर तुम्हाला मिळून जाईल. त्या नंबरवरती तुम्ही कॉल आणि मेसेज करून तुमची जी पुस्तकांबद्दलची काही शंका असेल तर ती कव्हर करू शकता. तर सेशन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.